नमस्ते मंडळी, जंगल पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज। आणि आज मी तुम्हाला एक छानसं जंगल दाखवणार आहे। गणपतीच्या निमित्ताने कोकणात येण्याचं भाग्य मिळालं आणि त्याच निमित्ताने एक छोटीशी एक जंगल भ्रमंती आज आयोजित केली होती। त्यातीलच एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण मुंबई पुण्यामध्ये राहत असताना आपल्याला जंगलातल्या काही गोष्टी माहीत नसतात, तर ती एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। पक्ष्यांना राहण्यासाठी एक नैसर्गिक प्रकारचा एक अधिवास म्हणजे झाडाच्या खोडामध्ये असलेली ढोली। आता ढोली हा शब्दच बऱ्याच जणांना माहिती नसतो, तर मी आज तुम्हाला असंच एक पक्ष्यांचं एक नैसर्गिक असं निवासस्थान दाखवणार आहे। ती म्हणजे झाडामधली असलेली ढोली। जुन्या पुरातन वृक्षांमध्ये एखादी झाडाची फांदी पडून अशा प्रकारचं एक पोकळी तयार होते आणि त्या पोकळीमध्ये अनेक प्रकारचे पक्षी आपलं स्वतःचं असं निवासस्थान बनवतात। यामध्ये सुतार पक्षी अगदी आघाडीवरती असतो, पण बऱ्याच प्रकारचे पक्षी पावसाळ्यामध्ये या नैसर्गिक अधिवासामध्ये राहण्यासाठी येतात। आणि झाडातला एक नैसर्गिक अधिवास म्हणजे ढोली। समोर आपण एक अशीच एक ढोली पाहत आहोत। जे काही पुरातन वृक्ष असतात 50-100 वर्षांचे, अशा वृक्षांमध्ये अशा प्रकारच्या ढोली तयार होतात आणि पक्ष्यांना राहण्यासाठी एक नैसर्गिक प्रकारचा अधिवास उपलब्ध होतो। छान प्रकारचं एक जंगल आणि पुरातन असे वृक्ष, अगदी सूर्याची सावली देखील खाली पडत नाही अशा प्रकारचं एक जंगल। छानपैकी जंगल भ्रमंती, सुंदर असा गार वारा आणि 100% शुद्ध ऑक्सिजन देणारं हे वातावरण मन आणि चित्त अगदी प्रफुल्लित। आणि हे छानसं जंगल आहे चिपळूण गुहागर रोडवरती चिखली या गावामध्ये। आणि हे तयार गेलेलं आहे देवीचं ग्रामदैवत असलेलं सोमजाई देवीचं जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये एक छानपैकी एक पर्यटन स्थळ विकसित केलं गेलेलं आहे। विकसित म्हणण्यापेक्षा पूर्वीचंच पुरातन असलेले वृक्ष आणि त्यामध्ये चालण्यासाठी छानपैकी वाट तयार केली गेलेली आहे, बसण्यासाठी जागा तयार केल्या गेलेल्या आहेत आणि एक नैसर्गिक असं पर्यटन डेव्हलप केलेलं आहे। संध्याकाळ सकाळ इथं अत्यंत छान जाऊ शकते आणि त्या पर्यटनाचा आपलं पर्यटक आनंद घेत आहेत। एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन। बाय मंडळी।